नमस्कार, मी आशिष जाधव. जय महाराष्ट्र न्यूजच्या या विशेष वार्तापत्रात तुमचं स्वागत आहे. सीमेवरती युद्धजन्य परिस्थिती आहे. कालच्या भारताच्या हवाई स्ट्राईक नंतर, एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तान हातघाईवरती आलेला आहे. काल भारतीय हवाई दलानं पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. आपला हा लढा पाकिस्तान विरुद्ध नसून पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या विरोधातला लढा आहे. पण आता पाकिस्तानकडून भारतीय लष्करी तळांवरती हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानची विमानं F-16 ही भारतीय हद्दीत घुसलेली आहेत. त्यातली 2 विमानं ही पाडली गेलेली आहेत असंही सांगितलं जात आहे. परस्पर दावे दोन्ही देशांकडून सध्या केले जात आहेत. एकूणच काय, भारत पाक सीमेवरती युद्धजन्य परिस्थिती आहे. दिल्लीच्या पातळीवरती महत्त्वाच्या बैठका चाललेल्या आहेत. चीन बरोबर बोलणी सुद्धा सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की चीन हा आपला प्रमुख शेजारी देश आहे. अरुणाचल प्रदेश असेल, सिक्कीम असेल, इथल्या ज्या भारताच्या सीमा आहेत त्या सीमेपर्यंत चीननं सुद्धा हायवे कॉरिडॉर बांधलेले आहेत. त्यांचं सुद्धा सैन्य त्या बाजूला नेहमी तैनात असतं. अशा वेळी पाकिस्तानच्या विरोधात जर का फुल फ्लेज वॉर म्हणजे पूर्ण युद्ध सुरू झालं तर चीनला आपण विश्वासात घेतलं पाहिजे. आणि तो खबरदारीचा उपाय म्हणून त्या दृष्टीनं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज असतील किंवा परराष्ट्र सचिव V.K. गोखले असतील किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल असतील, यांच्या स्तरावरती सध्या चीनला विश्वासात घेण्याचं काम चाललेलं आहे. त्याच वेळी महत्त्वाचे जे एअरपोर्ट्स आहेत पंजाबमधले, जम्मू काश्मीरमधले, ते सील करण्यात आलेले आहेत. म्हणजे जे सिव्हिल एव्हिएशन आहे ते बंद करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. हवाई दल, सैन्य म्हणजे लष्कर आणि नौदल हे सतर्क आहेत. पाकिस्तानला त्यांच्याच पद्धतीनं जर का उत्तर द्यायचं असेल तर ते फुल फ्लेज वॉर असू शकतं. कारण कालचा एअर स्ट्राईक जो होता भारताकडून झालेला तो दहशतवादी कारवायांच्या विरोधातला किंवा दहशतवादाविरोधातला लढा होता. आपण बालाकोटपर्यंत जी कारवाई केली, अगदी अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत आपली मिराज लढाऊ विमानं गेली होती. तिथं जैश ए मोहम्मद किंवा आदी हिजबुल मुजाहिदीनचं जे लष्करी तळ आहे ते आपण उद्ध्वस्त केला असा दावा आपण केलेला आहे. पण पाकिस्तानमध्ये सुद्धा जनमताचा रेटा बघून पाकिस्तानचं जे लष्कर आहे आणि त्या लष्कराच्या हातचं बाहुलं हे पाकिस्तानमधलं सध्याचं सरकार आहे. अशा वेळी पाकिस्तान लष्कर जे निर्णय घेईल तसं तिथं वातावरण आहे. आणि म्हणूनच कदाचित जनमताचा रेटा बघून किंवा पाकिस्तानी लष्कराची खुमखुमी बघून पाकिस्तानी लढाऊ विमानं ही भारतीय हद्दीत घुसली आणि त्यांनी आपली जी लष्कर तळे आहेत, खास करून नौशेरा सेक्टर जे आहे सीमेवरचं, तिथे बॉम्ब हल्ला केलेला आहे. एकूणच काय तर युद्धजन्य परिस्थिती आहे. आणि त्यातच राज्य विधिमंडळाचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे तिथे आज राज्याचं बजेट मांडलं जाणार आहे. अर्थात राज्याचं बजेट हे देशापेक्षा महत्त्वाचं नाहीये. आणि जर का युद्धजन्य परिस्थिती असेल तर आपल्याला त्यावरती चर्चा करावी लागणार आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर महाजन आहेत. तसंच आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक अभय टिळक सुद्धा आहेत. आणि हे दोघं असल्यामुळेच मी ही चर्चा खरं तर सुरू करू शकतोय. सुरुवातीला मी रत्नाकर महाजन यांच्याकडे जातो. रत्नाकर महाजन सर, बघा 1965 असेल किंवा 1971 असेल, आपण पाकिस्तान बरोबर युद्ध केलेलं आहे. कारगिल युद्ध असेल ते सुद्धा एक छोटेखानी युद्ध होतं. कारण पाकिस्तानी खुमखुमी दाखवली, पाकिस्ताननी आधी चढाई केली म्हणून आपण कारगिल युद्ध केलेलं आहे. दोन्ही देश हे अण्वस्त्रधारी देश आहेत. अशा वेळी फुल फ्लेज वॉर किंवा पूर्णपणे युद्ध दोन्ही देशांनी लढणं हे मानव हितासाठी, मानव जातीसाठी किंवा एकूणच सध्याची परिस्थिती बघता की आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं, दोन्ही देशांना व्हायचं आहे, अशा वेळी युद्ध हे दोन्ही देशांना परवडणारं आहे का? मानवजातीचं कल्याण किंवा मानवजातीचं हितरक्षण या गोष्टी फार मोठ्या आहेत, त्या बाजूला ठेवून अगदी या 2 देशांचा जरी विचार केला आणि 2 देशांचा विचार करणं देशभक्तीला अनुकूल वाटत नसेल तर आपल्या स्वतःच्या देशाचा विचार केला तरी या देशांमध्ये युद्ध होणं हे बिलकुल बरोबर नाही. कारण युद्धाच्या इष्ट परिणामांपेक्षा अनिष्ट परिणाम जास्त असतात. याचा अनुभव जगभरच्या अनेक साहसवादी देशांनी आजपर्यंत घेतलेला आहे. आत्ताच्या परिस्थितीबद्दल जर बोलायचं झालं तर आज हे 2 देश एकमेकांच्या विरोधात जे करतायत आणि बोलतायत
त्याचे काही आंतरराष्ट्रीय परिणाम सुद्धा आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे असं की पाकिस्तानच्या कारवाया काही केलं तरी थांबत नाहीत. 65 आणि 71च्या लढायांमध्ये त्या देशाच्या सैन्याचा पराभव करून सुद्धा त्या देशाच्या लष्कराच्या प्रेरणेनं, प्रोत्साहनानं आणि मदतीनं आतंकी कारवाया होतच आहेत. हे लक्षात घेता काहीतरी कायमचा धडा पाकिस्तानला आता शिकवला पाहिजे असं वातावरण लोकात निर्माण करायचं आणि त्याचा फायदा घेऊन काहीतरी कुरापत काढत बसायचे असं दोन्ही देशांनी करता कामा नये. हे दोन्ही देशांना लागू पडतं. पुलवामामध्ये जो प्रकार घडला तो निषेधार्ह आहे. त्याविरोधी सगळा देश जागा झाला हे सगळं खरं आहे. पण या निमित्तानं देशामध्ये जिंगोइझमचं वातावरण निर्माण करायचं आणि त्या जिंगोइझमच्या वातावरणामध्ये जो कोणी शांततेची, मैत्रीची, सौहार्दाची गोष्ट करेल किंवा संवादाच्या मार्गाने मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल त्याला देशद्रोही ठरवायचं. देशभक्तांनी त्याला शिव्याच्या लाखोल्या व्हायच्या. हे आत्ताचं जे वातावरण आहे ते सर्वस्वी अनिष्ट आहे. आता इथून पुढे जे होईल त्याच्यामध्ये भारताच्या नागरिकांनी भारताला विरोध करू नये, भारताच्या सरकारला विरोध करू नये, भारत सरकारच्या कृत्यांना विरोध करू नये हे एकदम बरोबर आहे आणि हे सगळ्या भारतीय नागरिकांना नीट कळतं. पण याचा उपयोग आपल्या संकुचित राजकीय स्वार्थासाठी करण्याचा जर काही मंडळींचा प्रयत्न असेल तर तेही तितकंच निषेधार्ह आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मी अभय टिळक यांच्याकडेही जातो. अभय टिळक, कालचा जो आपला एअर स्ट्राईक होता तो आपला दहशतवादाविरोधातला लढा होता. कारण पाकिस्तानमधली दहशतवादी तळं आपण उद्ध्वस्त केली आणि म्हणून आपल्या परराष्ट्र सचिवांनी एक फ्रेज वापरली की इट वॉज नॉन मिलिटरी प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक. कारण एकतर एक बिगर लष्करी ही कारवाई होती, दहशतवाद्यांच्या विरोधातली होती आणि प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक यासाठी होतं की दहशतवादी काहीतरी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, अशा वेळी त्यांच्यावरतीच आम्ही आधी हल्ला केलेला आहे किंवा ही कारवाई केलेली आहे. आता पाकिस्तानकडून ज्या पद्धतीची हातघाई दाखवली जाते आहे किंवा आपल्या हद्दीमध्ये त्यांची विमानं येत आहेत, एक प्रकारे पाकिस्तान सुद्धा हे विसरत आहे की भारतात एकतर दहशतवाद्यांची तळं नाही आहेत, भारतात दहशतवादी नाही आहे. जो काही हल्ला होईल तो नागरी वस्त्यांवर होईल किंवा लष्करी तळावरती होईल. अशा वेळी पाकिस्तान युद्धखोरीवर आलाय असं म्हणावं का? पाकिस्तान युद्धखोरी दाखवत आहे असं म्हणावं का? मला असं वाटतं की कुठेतरी कुठल्याही म्हणजे देशामध्ये त्या त्या देशातले जे सत्ताधारी असतात त्यांच्यावरती त्या त्या देशातल्या लोकमताचा एक दबाव हा निश्चित येत असतो. मला असं वाटतं की पाकिस्तानमध्ये आता इम्रान खान जे आहेत विद्यमान तिथले सत्ताधीश, त्यांच्यावरती त्यांची खरी कोंडी झालेली आहे. कारण आपण जर परवा म्हणजे काही वर्तमानपत्रामध्ये जी परवा बातमी होती की पुलवामामधला हल्ला झाल्यानंतर ज्या पद्धतीने भारतामध्ये वातावरण अंतर्गत तयार होत होतं ते लक्षात घेता इम्रान खान यांनी अशी एक भावना व्यक्त केली होती की भारताने आम्हाला आणखी एक संधी द्यावी. म्हणजे कुठेतरी आम्ही आमच्या पद्धतीने या ज्या आमच्या भूमीवरनं दहशतवादी कथित कारवाया चालू आहेत त्यांचा आमच्या पद्धतीने बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करू, पण भारताने कुठेही एक आक्रमक अशी भूमिका आता घेऊ नये अशा प्रकारचा तो एक सूर त्यांच्या वक्तव्यामधनं प्रसृत झालेला होता आणि तो काही वर्तमानपत्रांमधनं किंवा काही माध्यमांमधनं आपण वाचला किंवा ऐकलाही. आता त्या उपर भारतामधली जी एक देशभावना अत्यंत प्रखर आणि आक्रमक विशेषतः पुलवामा नंतर झाली, त्याच्यानंतर या लोकशाही व्यवस्थेमधल्या कुठल्याही सत्ताधारी पक्षावरती जो लोकमताचा अपरिहार्य दबाव येतो आणि विशेषतः एक गोष्ट लक्षात घेता की आता काही महिन्यावरती निवडणुका डोळ्यावर आपल्या पुढ्यात येऊन थांबलेल्या आहेत. हे बघता कुठेतरी आपण काहीतरी या लोकभावनेचा आदर करतो या जाणीवेतून किंवा या दबावाखाली आपण म्हणूया आणि एक की आता बरं झालं का खूप झालं पुरे झालं या भावनेतनं सुद्धा आपण ती जी कारवाई केली त्याची कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये प्रतिक्रिया येणार हे अपेक्षित आहे आणि खरं म्हटलं तर ते स्वाभाविक पण आहे. कारण त्या देशाला सुद्धा कुठल्याही देशातल्या राज्यकर्त्यांना पुन्हा जनमताचा त्यांच्या दबाव हा ठेवावा लागतो. त्यामुळे युद्धखोरीवरती पाकिस्तान आता ताबडतोब आलाय हे म्हणणं आता तरी एवढं म्हणजे ठामपणे म्हणता येणार नाही. पण हा शेवटी राजकीय व्यवहाराचा आणि त्या व्यवहारामधनं जी एक प्रकारची अपरिहार्यता
त्या नेतृत्वावरती येत राहते त्याचं हे प्रदर्शन आहे किंवा त्याची अभिव्यक्ती आहे एवढंच आपल्याला म्हणता येईल. किंबहुना आपण म्हणजे आपण परवाचे जे ज्या पद्धतीने भारताने कारवाई केली ती केल्यानंतर परराष्ट्र म्हणजे शासन, परराष्ट्र व्यवहार सचिव, परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि एकूणच आपण सतत जो संदेश जगामध्ये प्रसृत करत राहिलो की इथे कुठेही त्या राष्ट्राविरुद्ध लष्करी मोहीम उघडण्याचा आमचा हेतू नव्हता किंवा भारताचा हेतू नव्हता आणि नाही, परंतु त्या भूमीवरचा फायदा घेऊन ज्या कथित दहशतवादी कारवाया सतत भारताविरुद्ध छेडल्या जाऊन त्यातून भारतीय राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था ही अशांत राहील, अस्वस्थ राहील, अशा पद्धतीचे जे प्रयत्न सतत चालू आहेत त्यांना कुठेतरी जरब बसावी एवढ्याच मर्यादित हेतूने आपण भारताने ही कारवाई केली हे जरी आपण सांगत असलो आणि ते आपल्यापर्यंत सत्य असलं तरी याची प्रतिक्रिया येणं हे अटळ आणि स्वाभाविक आहे. तसंच आता घडत आहे. याचं फक्त पर्यवसान याच्यापेक्षा अधिक व्यापक आक्रमक रक्तरंजित कारवायांमध्ये किंवा परिणामांमध्ये होऊ नये एवढीच आपण आता प्रार्थना माझा अपेक्षा करू शकतो. पण जे घडत आहे ते स्वाभाविक आहे आणि अपरिहार्यही आहे. अगदी बरोबर आहे. आपल्यासोबत आमचे इनपुट हेड विनोद राऊत सुद्धा आहेत. मी त्यांच्याकडनं लेटेस्ट अपडेट घेतोय. विनोद, ही जी शक्यता वर्तवली जात होती, ज्या पद्धतीची भाषणं पाकिस्तानी संसदेमध्ये काल झाली त्यावरनं जनमताचा रेटा हा इम्रान खान सरकारवरती आहे की भारताला काही ना काहीतरी उत्तर द्या. आणि म्हणूनच थोड्याच वेळापूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं जी प्रेस रिलीज जारी केलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पाकिस्तान स्ट्राइक्स बॅक. याचा अर्थ काय की पाकिस्तान म्हणतंय की आम्ही प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते प्रत्युत्तर केवळ F-16 लढाऊ विमानं पाकिस्तानची ही भारतीय हद्दीत आली आहे तिथपर्यंतच ते सीमित राहील, मर्यादित राहील की त्या पुढे ते जाऊ शकतं. एकूणच सध्याचे अपडेट्स काय? आशिष, आपण कालच इथेच डिस्कस केलं होतं आपण की काल जे भारताने जे हवाई स्ट्राईक होती भारताची ती डीप इनसाइड होती पाकिस्तानच्या. ना फक्त केवळ आपण पाक व्याप्त काश्मीरमध्ये क्रॉस केलं नाही तर आपण त्या पुढे पण आपण जवळपास खैबर पख्तूनवाला म्हणजे अफगाणिस्तानच्या बॉर्डरपर्यंत आपण गेलो होतो. त्यामुळे पाकिस्तानमध्ये पण जनमताचा एक रेटा कालपासून पडत होता. आपण जर संसदेतली भाषणं जर ऐकली तर आपल्याला लक्षात येईल की अगदी इम्रान खान याला शेमचे नारे दिले होते. आज तिकडे संसदेचं विशेष अधिवेशन सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे. त्यामुळं जसं भारताने आपल्या हवाई स्पेस पाकिस्तानच्या हवाई स्पेसचं ज्या रीतीनं उल्लंघन केलं 33 मिनिटं 22 पेक्षा जास्त मिनिटं पाकिस्तानच्या एअर स्पेसमध्ये भारतीय 12 मिराज विमानं झेप घेत होती, बॉम्ब ड्रॉप करत होती, बॉम्ब वर्षाव करत होती. त्यामुळे कुठेतरी पाकिस्तानमध्ये सुद्धा सिव्हिलियन गव्हर्नमेंटला, इम्रान खानला आणि लष्कराला जाब विचारला जात होता. जरी पाकिस्तानमध्ये लष्कराला थेट टार्गेट केला जात नाही तरी इम्रान खानला आणि जे काही सगळी प्रश्नांची सरबत्ती होती विशेष करून पाकिस्तान संसदेमध्ये ती इम्रान खानला डायरेक्ट होती की आपण दुबळं नेशन आहोत का, आपण पाकिस्तान एवढं दुबळं आहे की हवाई स्पेस पाकिस्तानची तब्बल 22 मिनिटं भारताचे हवाई दलाचे लढाऊ विमान येतात आणि भेदून जातात. त्यामुळं पाकिस्तानमध्ये सुद्धा अंतर्गत दबाव होता. लष्कराला प्रबळ समजलं जातं. पाकिस्तानमध्ये लष्कर खूप लोकप्रिय आहे कारण पाकिस्तानचं रक्षक लष्कराला म्हणलं जातं. त्यामुळे लष्करावरती पण दबाव होता. याच अंतर्गत आता थोड्याच वेळात काही वेळापूर्वीच भारतीय जे वृत्तसंस्था आहे त्याच्या माध्यमातून हे वृत्त दिलं गेलं आणि ती काही अंशी लष्कराच्या जी हाय बॉडी आहे त्यांनी रिकॉग्नाइज केलं. सकाळी पाकिस्तानचे 3 F-16 विमानं हे भारताची जे हवाई रेषा आहे, सीमा आहे, तिथे घुसले. ते राजौरी मधल्या नौशेरा भागामध्ये त्यांनी काही ॲम्युनिशन आणि काही ॲम्युनिशन जे आहे म्हणजे काही जे भांडार आहेत आपले तिथे विमानं तिथे बॉम्ब ड्रॉप करण्याचा प्रयत्न केला, तिथे बॉम्ब वर्षाव करण्याचा प्रयत्न केला. 2 जे जिल्हे आहेत सीमावर्ती काश्मीरच्या याच्यातले, एक राजौरी आणि दुसरं म्हणजे आपलं पूंछ, या दोन्ही जिल्ह्यामध्ये ते घुसलेत आणि काही वेळ त्यांनी जाता जाता जेव्हा भारतीय हवाई जे आपले विजिलवरती जे असतं एअर डिफेन्स असतो तो जोपर्यंत ऍक्टिव्ह झाला तोपर्यंत त्यांनी काही बॉम्ब खाली पाडले, ड्रॉप केले आणि ते ताबडतोब भारतीय विमान सक्रिय झालं एअर डिफेन्स आणि त्यांनी पिटावून लावलं. मात्र एवढं स्पष्ट झालेलं आहे का सकाळी भारतीय हवाई हद्द ही पाकिस्तानने भेदलेली आहे आणि त्यानंतर जेव्हा पाकिस्तान एअरफोर्सनी
जे प्रेस रिलीज केली त्याच्यामध्ये हेच सांगण्यात आलं होतं की आम्ही सुद्धा तेवढेच प्रबळ आहोत. तुम्ही जर आमची सीमा ओलांडणार असाल, आमच्या सीमेचं उल्लंघन करणार असाल तर पाकिस्तान सुद्धा जशाचं तसं उत्तर देणार आहे. त्याही पुढे पाकिस्ताननी काही दावे केले की 2 जे आपले फ्लाईट होते, आपले जे 2 लढाऊ विमान आहेत ते पाडल्याचा दावा केला, मात्र त्याची पुष्टी होत नाहीये. अजूनपर्यंत कुठल्याही लष्कर प्रवक्त्याने किंवा जे हाय सोर्स आहे त्यांनी हे कन्फर्म केलेलं नाही. मात्र एवढं पक्का आहे की दोन्ही देशामध्ये सीमेवर ही युद्धजन्य परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तानचे सगळे जे एअर बेसेस आहेत, सगळे जे विमानतळ आहेत, श्रीनगर पासून तर लाहोर पासून मुलतान पर्यंत सगळे जे एअर बेसेस आहेत, सगळे जे विमानतळ आहेत, हे डोमेस्टिक फ्लाईट आणि एअर इंटरनॅशनल फ्लाईट या दोन्ही तिथून कॅन्सल करण्यात आलेले आहेत. एवढी प्रिपरेशन सुरू आहे. भारतामध्ये सुद्धा अमृतसर पासून तर लेह, लद्दाख, जम्मू, श्रीनगर हे सगळे जे विमानतळ आहे सीमेलगतचे ते उड्डाणासाठी बंद केले आहेत. तिथं कुठल्याही प्रकारचं सिव्हिलियन उड्डाण आता होणार नाही, ते तात्पुरते बंद केलेले आहे. सर्व सीमावर्ती जे गावं आहेत त्यांच्या स्थलांतराची प्रोसेस सुरू आहे. आताच अरुण जेटली यांनी जे स्टेटमेंट केलं की कुठल्याही थराला जाऊ शकतो, आता आम्ही काही सांगू शकत नाही. भारतामध्ये जे मोठ्या ज्या बैठकीचं सत्र सुरू आहे त्यामुळे पाकिस्ताननी ही जी आगळीक केलेली आहे भारताला प्रत्युत्तर म्हणून, त्याचं उत्तर कुठं द्यावं किंवा अजून काय होऊ शकतं या सगळ्यांचा आढावा आता होत आहे. मात्र एवढा आपण सांगू शकतो की आता जी परिस्थिती आहे ही कुणाच्याच कंट्रोलमध्ये नाही आणि ही टॅक्टिकल वॉर मध्ये आपण आहोत. त्यामुळे दोन्ही बाजूने आता कुठल्या प्रकारचे पावलं उचलले जात आहे, भारत कुठल्या प्रकारे रिस्ट्रेन करतो आहे यावर सगळं आता सगळी पुढची परिस्थिती अवलंबून आहे. अगदी बरोबर आहे. दरम्यान भारतीय हवाई दलानं दावा केलेला आहे की सीमेचं उल्लंघन करणाऱ्या F-16 या पाक लढाऊ विमानाला खाली पाडण्यात आलेला आहे. मला पुन्हा प्रश्न रत्नाकर महाजन यांना विचारायचा आहे. रत्नाकर महाजन, आठवत असेल 3-4 दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तेही डोनाल्ड ट्रम्प असं जाहीर करतात की भारत पाक सीमेवरती भयंकर परिस्थिती आहे. म्हणजे त्यांचा हॉरिबल हा शब्द होता. भयंकर अशी परिस्थिती आहे. दोन्ही देश कुठल्याही थरावरती युद्धाच्या परिस्थितीमध्ये जाऊ शकतात. अशा वेळी दोघांनीही संयम बाळगावा असा एक सल्ला वजा इशारा हा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या ट्विटकडे सुद्धा फारसं गांभीर्यानं बघितलं गेलं नाही. पण मला प्रश्न असा विचारायचा आहे की अमेरिका जी आता सबंध जगाची वॉचडॉग आहे, तिला बरोबर संकेत कळतात की काय होऊ शकतं आणि त्याच्यानंतरच भारतानं सुद्धा एअर स्ट्राईक केला. आता पाकिस्तानने ही युद्धखोरी दाखवलेली आहे. त्यामुळं अशा वेळी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडायचं नाही छेडायचं, फुल फ्लेज वॉर करायचं नाही करायचं याविषयी कश्मकश चालली असताना आंतरराष्ट्रीय समुदाय याच्यात खूप महत्वाची भूमिका बजावू शकतो. मग ते अमेरिका असेल, युरोपियन कमिशन असेल किंवा युनायटेड नेशन्स असेल, अशा संस्थांकडून सुद्धा महत्वाचं पाऊल दोन्ही देशांना सल्ला देण्याबाबत, संयम बाळगण्याबाबत उचललं गेलं पाहिजे. युनायटेड नेशन्स सारखी जगातील सर्व देशांचा समावेश असलेली जागतिक व्यवस्था असो किंवा तिचं उपांग असलेली सिक्युरिटी काउन्सिल असो, या देशांचा, या संस्थांचा अशा वेळी नेहमीच महत्वाचा रोल राहिलेला आहे. पण या संस्था ज्या आहेत त्या दोन आपसात लढणाऱ्या देशांपैकी एकाची बाजू कधीच घेत नाही. तर त्या संघर्षाचा परिणाम एकूण जागतिक आर्थिक परिस्थिती आणि जागतिक शांतता विषयक परिस्थिती आणि देशांमधले शांतता आणि सौहार्दाचे संबंध या फ्रेमवर्कमध्ये करत असते आणि तीच त्या मध्यस्थीची मर्यादा असते. पण भारत आणि पाकिस्तान यांच्या संदर्भात मुद्दा असा आहे की आज झालेली कारवाई ही नॉन मिलिटरी होती आणि आमचं पाकिस्तानबद्दल काही म्हणणं नाही असं परराष्ट्र मंत्री कितीही सांगत असले तरी बाहेर वातावरण काय आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे मगाशी जनमताच्या रेट्याचा उल्लेख झाला, पण तो जनमताचा रेटा कसा असावा, जनमत कोणतं खरं आणि कोणतं हाईप केलेलं याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे आज आपण जर बघितलं, अगदी पुलवामाच्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी देशात ठिकठिकाणी काश्मीरी मुलांना मारण्यात आलं, त्यांना हेकल करण्यात आलं, त्यांना हाकलून देण्यात आलं. हा कुठला जनमताचा रेटा आहे? मग सांगावं लागलं की नाही आपला लढा काश्मीरींविरुद्ध नाही. अरे पण ज्या झाल्या ऍक्शन्स त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार याच्याबद्दल काही कोणी बोलत नाही. म्हणजे ज्या अगदी पुण्यात सुद्धा काश्मीरी मुलांना रस्त्यावर वावरायची भीती वाटते अशी परिस्थिती निर्माण झाली.
त्या मुलांवर किंवा ते जे कोणी मिसक्रियंट्स होते त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाई पोलिसांनी केली का? पुण्याचे पोलीस पंतप्रधानांच्या कल्पित हत्येच्या कटासाठी एकदम नक्षलवादाचा आरोप करण्यापर्यंत जातात, पण या प्रकारामध्ये पुण्याच्या पोलिसांनी काही कारवाई केली का? बिलकुल केली नाही. आणि मग म्हणायचं उन्हावर दलितांवर हल्ला झाला की म्हणायचं मला मारा, त्यांना मारू नका. अरे तुला कोण मारतंय बाबा? मारण्याचा काय प्रश्न आहे? आणि दलितांऐवजी तुम्हाला मारल्यामुळं दलितांचे प्रश्न सुटणार आहेत का? त्यांच्यावरच्या अत्याचारांचे प्रश्न सुटणार आहेत का? तसं काश्मीरी मुलांवर असं जर होत असेल तर ते बरोबर नाही. असं नुसतं सांगून उपयोग नाही. थोडक्यात हे सगळं जे वातावरण आहे ते आणि परराष्ट्र मंत्री विजय गोखले यांचा शब्दच्छल किंवा यांनी त्यांचं जे काही स्पष्टीकरण ते यांचा आज घडीला सुतराम संबंध नाही. ही भाषा कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवर तटस्थ देशांना कळेल, पण त्या तटस्थ देशांना कळणारी भाषा आणि इथं या निमित्तानं निर्माण केला जाणारा किंवा प्रयत्न केला जाणारा युद्धज्वर यांचा परस्पराशी काही संबंध नाही असं संबंध आहे असं वाटत नाही. म्हणून जेवढ्या प्रमाणात आगळीक झाली तेवढ्या प्रमाणात प्रतिकार झालाच पाहिजे, पण त्या प्रतिकारातून एक उन्माद निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नापासून सरकारी माणसं काही ठिकणार नाहीत, पण सामान्य नागरिकांनी मात्र सावध राहिलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. थोड्याच वेळापूर्वी भारतीय वेबसाईट्सवरती पाकिस्तानकडून एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलाय ज्यामध्ये भारताचं एक मिग विमान बडगाम हे जे पाकव्याप्त काश्मीरमध्ये जो भाग आहे तिथं खाली पाडल्याचं ते दृश्य आहे. त्यामध्ये मिग विमान हे पडलेलं दिसतं आहे. तिथे पाकव्याप्त काश्मीरी जे आता सध्या पाकिस्तानचेच नागरिक आहे असं म्हणावं लागतं आहे ते तिथं अवतीभोवती सुद्धा दिसतात. असा एक व्हिडिओ पाकिस्तानी लष्कराकडनं जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळं भारतीय लढाऊ विमानं मग ती मिग असेल ती सुद्धा पाकिस्तानी हद्दीत किंवा लाईन ऑफ कंट्रोल ही क्रॉस त्यांनी केलेली आहे हे स्पष्ट होत आहे असा दावा पाकिस्तानी लष्करानं केलेला आहे. मी पुन्हा जातोय अभय टिळक यांच्याकडे. अभय टिळक, बघा आज आपण चर्चा करत होतो राज्याच्या बजेटवरती की ते बजेट निवडणुकीला धरून असेल, पण आपल्यावर वेळ आलेली आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशप्रेम आधी, देश आधी आणि नंतर बाकीचं राजकारण. म्हणून देशाच्या संदर्भात आज आपण बोलूया की जर का देश संकटात असेल, युद्धजन्य परिस्थिती असेल, कालची जी कृती आहे तिचं समर्थन आम्ही करणारच, कारण आपला तो दहशतवादाविरोधातला लढा आहे. भारतीय जनमत सुद्धा हे सांगत होतं किंवा देशवासियांच्या तशा भावना होत्या की तुम्ही दहशतवाद्यांना तरी उत्तर द्या. आणि म्हणूनच बालाकोट पर्यंत अगदी खैबर पख्तूनख्वा या अफगाणिस्तान सीमेलगतच्या भागात आपण मिराज 2000 या लढाऊ विमानांद्वारे कारवाई केली, एअर स्ट्राईक केला. त्यामध्ये 200 ते 300 350 असे अतिरेकी मारल्याचा दावा सुद्धा केला. त्यानंतर पाकिस्तानकडून अशी एक रिॲक्शन येणं ही अनेकांना स्वाभाविक वाटतंय. म्हणजे भारतामध्ये सुद्धा असे पुरोगामी आहेत, आपल्यासारखे पत्रकार आहेत की पाकिस्तानमध्ये जनमताचा रेटा आहे, तिथलं पाकिस्तानचं लष्कर हे हतबल आहे. पण दोन्ही देशांमध्ये चर्चा जर का झाली आणि त्यातनं जर का प्रश्न सुटले तर तो एक मार्ग आहे. चर्चेचा मार्ग हा नेहमी कुठल्या ना कुठल्या तोडग्यापर्यंत नेतो. तर ती जी चर्चा आहे ती खोळंबू नये, ती सुरू राहिली असती तर ही वेळ आली नसती असे म्हणणारे सुद्धा आहेत. अभय टिळकांना माझा आवाज जात नाही आहे. मी पुन्हा हाच प्रश्न घेऊन त्यांच्यापर्यंत जाणार आहे. आपल्यासोबत विनोद राऊत सुद्धा आहेत. विनोद, आपण जसं कालपासून बोलत होतो की पाकिस्तानकडून काही ना काही रिटॅलिएशन होईल किंवा रिटॅलिएट पाकिस्तान करेल, कारण तिथं संसदेमध्ये ज्या पद्धतीची भाषणं झाली त्यामुळे हे स्वाभाविक होतं. पण आता जर का पाकिस्ताननी आंतरराष्ट्रीय सीमेचं उल्लंघन केलं असेल तर भारतासमोर सुद्धा कुठलाही पर्याय नाही. आणि म्हणूनच कदाचित पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, संरक्षण मंत्री असतील, परराष्ट्र मंत्री असतील यांच्या स्तरावरती दिल्लीत बैठका सुरू आहेत. त्याचबरोबर चीन बरोबर सुद्धा आपली बोलणी सुरू आहे, कारण अरुणाचल प्रदेश असेल, सिक्कीम असेल, ह्या सीमा आपल्या चीनला लागून आहे. आणि मी अगदी नाथुला पास पर्यंत गेलो होतो एक 4 वर्षांपूर्वी आणि मी तिथं बघितलं की नथुला पास पर्यंत चीनचा एक्सप्रेस वे हा आलेला आहे. म्हणजे चीनचं जे सैन्य आहे
ते अगदी भारताच्या सिक्कीम लगतच्या सीमेपर्यंत क्षणार्धात पूर्ण तयारीनिशी पोहोचू शकतं. अशा वेळी चीनला सुद्धा विश्वासात घेणं खूप गरजेचं आहे. अत्यंत महत्वाचं आहे, कारण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, काल जेव्हा आपण पाकिस्तानची एअर स्पेस भेदली तेव्हा हे जगजाहीर झालं होतं की आपण खैबर पख्तूनवालापर्यंत गेलो, मात्र आपले जे टार्गेट्स होते, आपल्याकडे जे एव्हिडन्स होते ते आपण जैश ए मोहम्मद आणि जे हिजबुल मुजाहिदीन, लष्कर तोयबा याच्या दहशतवादी संघटना ज्या ऑपरेट करतात काश्मीरमध्ये आणि पाकमध्ये, ज्याला टॅक्टिकल सपोर्ट असतो, टॅक्टिकल कशाला थेट सपोर्ट असतो पाकिस्तानचा, ती आपण काल हवाई सीमा भेदली होती. त्याचाच एक भाग म्हणून रिटॅलिएशन करणं पाकिस्तानला गरजेचं होतं, कारण पाकिस्तानमध्ये प्रचंड टीका होत होती की त्यांनी आपली एअरस्पेस भेदलेली, आपण काही करू शकलो नाही. त्यामुळे 24 तासाच्या आतमध्ये आज कन्फर्म आहे, जे उच्च स्तरावरचे जे सूत्र आहे त्यांच्याकडनं एक कन्फर्मेशन आलं आहे की 3 F-16 विमानं जी अमेरिकेकडनं घेतली होती पाकिस्ताननी, जे मिराजला तोडीचे तोड F-16 विमान आहे, ते 3 विमानं आपल्याकडे आज शिरले. त्यांनी हवाई स्पेस, खरं पाहतो म्हटलं पाकिस्तानकडे टार्गेटला आपल्याकडे काही नाही, कारण भारत काही दहशतवादी, पाकिस्तान सारखे दहशतवादाला प्रोत्साहन देत नाही, भारत काही दहशतवादी कॅम्प चालवत नाही, असे ट्रेनिंग कॅम्प चालवत नाही. त्यामुळे पाकिस्तानला फक्त ही जी सगळी कारवाई होती ही पाकिस्तानला त्यांच्या लोकांना दाखवण्यासाठी होती की आम्ही सुद्धा, जशी भारताने आमच्याकडे एअर स्पेस आमची भेदली आणि जवळपास 22 मिनिटं ते तिथे होते, आमच्याकडे हल्ला चढवला, तशीच कॅपेबिलिटी ही पाकिस्तानच्या एअरफोर्समध्ये आहे. पाकिस्तानमध्ये पण ती कॅपेबिलिटी आम्ही सुद्धा, तुम्ही तर रात्री 3:30 वाजता मध्यरात्री हल्ला केला होता, आम्ही डे लाईटमध्ये म्हणजे अगदी सकाळी हल्ला करू शकतो, काही मिनिटासाठी भारतीय एअरस्पेसमध्ये घुसखोरी करू शकतो. आणि जाता जाता त्यांनी 2 डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी घुसखोरी केली होती, जी भारतीय हवाई सीमेच्या 3 किलोमीटर आतमध्ये आहे. एक राजुरी डिस्ट्रिक्ट, जिथं सर्वात जास्त राजुरी डिस्ट्रिक्टमध्येच पुलवामा आहे, जिथं हा सगळा हल्ला झाला होता दहशतवादी, तो एक भाग, तो एक डिस्ट्रिक्ट आणि एक पुंछ, हे जे 2 सीमावर्ती भाग आहे तिथे F-30 आलं. त्यांनी काही विमान ड्रॉप, काही त्यांनी बॉम्ब ड्रॉप केले, मात्र भारताकडनं एवढं क्लिअर झालंय की कुठलीही हानी झालेली नाहीये. दुसरीकडनं पाकिस्तानने हे सांगितलं की भारताचे 2 जे फायटर प्लेन्स आहेत ते त्यांनी पाडलेले आहेत आणि काही मीडियामध्ये ते पिक्चर सुद्धा सर्क्युलेट होत आहे, त्याचं अजूनपर्यंत सुस्पष्ट असं वृत्त आले नाहीये. भारताच्या लष्कर आणि भारताच्या अधिकृत यांनी याला कुठलाच दुजोरा दिले नाही. पण सायमल्टेनियसली जेव्हा पाकिस्ताननी आपली सीमा भेदलेली आहे, तेव्हा दुसरी गोष्ट तू सांगितल्याप्रमाणे आपल्याला जे आंतरराष्ट्रीय जे जनसमुदाय, आंतरराष्ट्रीय जे प्रभावी देश आहे, G5 झालं, त्याच्यामध्ये चीन आहे, रशिया आहे, जर्मनी आहे, ब्रिटन आहे, फ्रान्स आहे, या सर्वांना, अमेरिका आहे, या सर्वांना विश्वासात घेणं आणि एक डिप्लोमॅटिक चॅनल्स ओपन करणं हे पण तेवढं गरजेचं आहे. त्यामुळे आज सुषमा स्वराज हे चीनला सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे, कारण चीनचं जे 1 बेल्ट जे रोड आहे, सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ह्यूज, म्हणजे खूप मोठी गुंतवणूक पाकिस्तानमध्ये तिथं चीनची आहे. त्यामुळे वॉर झोन मध्ये ते प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा चीन सर्व प्रकारचं प्रयत्न करणार आहे. त्यामुळे एवढं लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा त्यांची हवाई सीमा जेव्हा आपण भेदली, तेव्हा त्यांनी आपली हवाई सीमा आज पाकिस्तानने भेदलेली आहे. त्यामुळं जे आंतरराष्ट्रीय स्टेजवरती आहे ती आपले जे पुरावे आहेत, जे आपलं जे काही म्हणणं आहे, हे सगळं पोहोचवणं, आंतरराष्ट्रीय सगळ्या ज्या महत्वाचे देश आहेत त्यांना कन्व्हिन्स करणं, हे पण एक डिप्लोमॅटिक चॅनल आपल्याला सायमल्टेनियसली ओपन करावं लागेल. कारण आता या 2 देशामध्ये जे काही सगळी तणावाचं वातावरण झालं, त्यामुळे जे मोठे देश आहे ते जगाच्या शांततेसाठी ह्या दोघांमध्ये अजून विकोपाची परिस्थिती निर्माण व्हायला नको, या प्रकारचं डिप्लोमॅटिक चॅनल आता वरच्या देशांनी, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरनं आता दोन्ही देशाला दबाव येणार आहे. यामध्ये भारताला काय करायचं आहे, पाकिस्तानला कसं करायचं आहे, हे जे टॅक्टिकल वॉर आहे हे पुढं अजून चिघळू नये. आपण लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा कारगिल वॉर झालं होतं अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात, तेव्हा पण पाकिस्तानची सीमा आपण भेदू शकत होतो, ते पण फुल फ्लेज वॉरमध्ये कन्वर्ट होऊ शकलं असतं. मात्र तेव्हा आपल्या देशाच्या जे नेतृत्व होतं त्यांनी रिस्ट्रेन दाखवला, त्यांनी संयम दाखवला आणि हे जे मोठं युद्ध आहे ते टाळलं पाहिजे. आणि कुठल्याही देशासाठी, भारतासारख्या देशासाठी, जे डेव्हलपिंग नेशन आहे, जी जगाची 5व्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे, आपण लवकरच तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर झेप घेणार आहोत, सर्व बाजूने आपली प्रगती सुरू आहे, अशा याच्यामध्ये युद्धाचा ऑप्शन हा कधीच भारतासारख्या डेव्हलपिंग नेशनला कधीच योग्य नाहीये. त्यामुळं आता सध्या काय होतंय, मात्र एवढं पक्का आहे
की दोन्ही देशामध्ये जी आता सध्या जी परिस्थिती आहे अत्यंत विकोपाची, अत्यंत तणावाची आहे. दोन्ही देशामधले सगळे मेजर जे एअरपोर्ट आहे सीमेलगतचे ते सगळेच्या सगळे बंद करण्यात आलेले आहे. हाय लेवल मीटिंग सुरू आहे. आत्ताच इम्रान खान यांनी जे न्यूक्लिअर कमिटी आहे, जे अण्वस्त्र कसे वापरायचे आणि कुठल्या याच्यात वापरायची जी महत्वाची जी कमिटी असते पाकिस्तानची, त्याची पण बैठक सुरू आहे. भारतामध्ये राजनाथ सिंग एक हाय लेवल मीटिंग, त्याच्यामध्ये सगळे लष्कर प्रमुख आहेत, आयबीचे लोक आहेत, रॉचे प्रमुख आहे, ही सगळी बैठक सुरू आहे. सायमल्टेनियसली पंतप्रधान सुद्धा एक महत्वाची बैठक, पंतप्रधानांकडे पण एक महत्वाची बैठक सुरू आहे. खूप हाय अलर्टचा इशारा आहे, काहीही होऊ शकते. अरुण जेटलीने विधान केले, त्यामुळे आता ही संयमाची आणि कठोर परीक्षा आहे. त्यामुळे आपण कशा प्रकारे या सगळ्या गोष्टीला रिस्पॉन्ड करतो हे बघावं लागेल. अगदी बरोबर आहे. अर्थमंत्री अरुण जेटली जे आधी संरक्षण मंत्री सुद्धा होते, त्यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात असं सांगितलेलं आहे की एनिथिंग इज पॉसिबल नाव, काहीही होऊ शकतं. आणि भारत सुद्धा प्रत्युत्तराच्या प्रतीक्षेत आहे. सध्या हाय लेवल टॉक्स दिल्लीच्या स्तरावरती चाललेल्या आहेत. आपल्याला आत्ता जी माहिती येते आहे की सीमेलगतचे जे काही एअरपोर्ट्स सिव्हिल एव्हिएशनसाठी म्हणजे नागरी उड्डाणांसाठी बंद केली गेलेली आहे, त्यांचा वापर कदाचित हा हवाई दलाकडनं केला जाऊ शकेल. आणि त्याच वेळी हवाई दलाचे जेवढे म्हणून एअर बेसेस आहेत ते सुद्धा अलर्ट ठेवण्यात आलेले आहेत. जिथनं नागरी उड्डाणं बंद केली गेलेली आहेत ती विमानतळं आहेत पिठोरागड, अमृतसर, पठाणकोट, श्रीनगर, जम्मू, लेह, सिमला, कांगरा, कुल्लू मनाली इथली जी विमानतळं आहेत तिथून नागरी उड्डाणं ही बंद करण्यात आलेली आहे. तिथले जे एअर बेसेस आहेत ते हवाई दलासाठी खुले केले गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर जे मिग विमान, लढाऊ विमान आहे भारताचं, पाडल्याचा दावा पाकिस्तान करताय, तर तांत्रिक बिघाडामुळे ते पडलं असं सांगण्यात येतं आहे. त्याचबरोबर हवाई दलानं सर्वत्र अलर्ट जारी केलेला आहे, नौदलानंही जारी केलेला आहे. लष्कराची कुमक सीमेच्या दिशेनं वाढत चाललेली आहे. आणि जसं अर्थमंत्री अरुण जेटली म्हणतायत की काहीही होऊ शकतं, या क्षणाला काहीही होऊ शकतं, तर भारत सुद्धा प्रत्युत्तरादाखल काही करू शकतं का? त्याच वेळी इम्रान खान जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत त्यांनी त्यांची जी न्यूक्लिअर वेपन्स धारी जी कमिटी आहे की ज्याचा निर्णय हा त्या अण्वस्त्र कमिटीमध्ये घेतला जातो, नॅशनल सिक्युरिटीची ती कमिटी आहे की तिथे आपण वापर करू तर कशा पद्धतीने करू शकतो, आपल्याकडे ज्या न्यूक्लिअर कॅपॅबिलिटीज आहेत त्याची रेंज काय आहे, त्याचबरोबर त्याचा वापर हा नेमका कुठल्या कलमाखाली आपण करू शकतो आणि तशी परिस्थिती आहे का याचा सुद्धा विचार होतो आहे. कालच ती बैठक इम्रान खान जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत त्यांनी बोलावली होती. पाकिस्तानचं संसदेचं अधिवेशन सुद्धा त्यांनी काल बोलावलं होतं. त्याचा पहिला दिवस काल होता, आज दुसरा दिवस आहे. मी पुन्हा अभय टिळकांकडे जातोय आणि जो प्रश्न मगाशी मी त्यांना विचारला होता तोच त्यांना पुन्हा विचारतो. सर, जनमताचा रेटा आहे, एकमेकांना धडा शिकवा असा रेटा आहे, हे दोन्ही देशांकडनं सांगितलं जात आहे. ती बाब काही लपून राहिलेली नाही. पण तरी सुद्धा एका ठराविक पातळीवरती युद्धाला जर का सामोरं जायचं असेल तर तशा पद्धतीची तयारी दोन्ही देशांकडनं पाहिजे. म्हणजे मध्यंतरी आमच्याच एका कार्यक्रमामध्ये एक कर्नल आहेत ते म्हणाले, त्यानंतर एक माजी ब्रिगेडियर आहेत तेही म्हणाले, त्यानंतर एअरफोर्सचे एअर मार्शल लेफ्टनंट जनरल सगळे असं म्हणाले की सध्या ज्या मुवमेंट्स दिसत आहेत त्या अशा नाही आहेत की भारत युद्ध करेल, कारण त्यासाठी खूप तयारी लागते आणि युद्ध जर का फुलफ्लेज करायचं असेल तर ती तयारी दोन्ही देशांकडनं असावी लागते. दोन्ही देश त्या तयारीत दिसत नाही किंवा जो युद्धखोर देश आहे तो तर तयारी आधीपासूनच करतो. आपण कारगिलमध्ये आपण बघितलेलं आहे, पाकिस्तानने तशी तयारी केली होती. आत्ताच्या घडीला काय दिसतंय, जसं विनोद राऊत म्हणाले की तुम्ही एअर स्ट्राईक केला ना तर आम्हीही एअर स्ट्राईक करून दाखवतो. आम्ही हे विसरतो आहोत की भारतानं एअर स्ट्राईक हा दहशतवादी तळांवरती केलेला आहे. आम्ही एवढंच सांगतो आहोत की भारताची विमानं काल पाकिस्तानच्या हद्दीत घुसली, अगदी बालकोट पर्यंत गेली. आता आम्ही सुद्धा भारताच्या हद्दीत ही विमानं घुसवून दाखवतो. जर का हवाई दल टू हवाई दल किंवा एअर टू एअर हे युद्ध असेल तर ठीक आहे, पण जर का जमिनीवरती ते छेडलं गेलं तर मात्र परिस्थिती खरंच हाताबाहेर जाऊ शकते. मला असं वाटतं की गेले जवळपास काही दशकं आपण
एका अर्थाने ज्याला लष्कराच्या परिभाषेमध्ये लो इंटेन्सिटी वॉर म्हणतात, की फार ते एक प्रकारे अघोषित युद्धच आहे, पण ते लो इंटेन्सिटी म्हणजे फार सघन असं ते युद्ध नाहीये. म्हणजे त्या कुरापती आपण त्या सगळ्या म्हणतो की या सगळ्या दहशतवादांना प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये राज्यकर्ते, लष्कर, ISI सारखी संस्था किंवा दहशतवादी जी काही संघटना आहे या किंवा दहशतवादाला पाठपुरावा फूस देणारी संघटना आहे यांचा कथित पाठिंबा आहे. आणि ह्या दहशतवादी आघाडीच्या माध्यमातून भारताला एका सतत लो इंटेन्सिटी लढाईचा सतत सामना आपण करावा लागतोय असं आपण वारंवार बोलतो आणि ते एका अर्थाने प्रस्थापित सत्यही आहे. मला असं वाटतं कालचा जो प्रकार आहे म्हणजे पुलवामाला उत्तर देण्याच्या निमित्ताने पहिल्यांदीच या प्रकारच्या लो इंटेन्सिटी वॉर मध्ये विमानाचा वापर झाल्यामुळे याला एक वेगळं परिमाण आता एकदम लाभलेलं आहे. म्हणजे याच्या आधी आपण जे सर्जिकल स्ट्राईकच्या नावाखाली केलं गेलं तिथे पुन्हा आपण म्हणजे सैन्याने आज जाऊन सीमा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये ते तळ उद्ध्वस्त करून आपल्या तुकड्या परत आल्या. यावेळी या म्हणजे बालाकोटच्या घटनेमध्ये विमानांचा पहिल्यांदा वापर झाल्यामुळे त्याचं परिमाण, दृश्य परिमाण हे आता एकदम बदललेलं आहे आणि त्यामुळे त्यातनं निर्माण होणारा जो शब्द अत्यंत योग्य महाजनांनी वापरला की एक युद्धज्वर सदृश परिस्थिती आणि एकूण तशी मानसिकता ही आता जी तयार झालेली आहे तो या सगळ्या घटनेचा आणखी एक आयाम आहे. मला फक्त एवढंच असं वाटतं की आत्ताची ही सगळी परिस्थिती जी आहे या परिस्थितीमध्ये म्हणजे युद्ध जर करायचं असेल तर मुळामध्ये त्याला तयारी पूर्णपणे असावी लागते, करावी लागते, हा एक भाग वेगळा. पण नजीकच्या काळामधलं राजकीय आणि पर्यावरणीय वातावरण सुद्धा कुठेतरी युद्धाच्या सारख्या मोठ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीला आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. एक तर आता उन्हाळा सुरू होतोय, निवडणुका आलेल्या आहेत, हा तर भाग वेगळाच. पण उन्हाळा त्याच्यामध्ये ज्या प्रदेशामध्ये समजा ह्या चकमकी होतील त्या प्रदेशामधलं पर्यावरण, पाण्याची उपलब्धता, वाहतुकीमध्ये करावे लागणारे बदल, सैन्याची मोठ्या प्रमाणावरती करावी लागणारं स्थलांतर, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता इतका मोठा आणि एका अर्थाने आततायी निर्णय दोन्ही देशांमध्ये राज्यकर्ते घेतील असं आत्ता तरी वाटत नाही. किंबहुना त्यांनी तो तसा आतताईपणा दाखवू नये अशीच दोन्ही देशांमधल्या सुबुद्ध नागरिकांची मनोमन इच्छा असेल. कारण त्याला तिसरं परिमाण जो मगाशी आपल्या चर्चेमध्ये त्यावेळी आपला संपर्क थोडा खंडित झाला होता, पण जो एक पैलू अत्यंत महत्वाचा आहे की आज पाकिस्तान व्याप्त काश्मीर प्रदेश जो आहे तिथे केवळ पाकिस्तान नाहीये, तिथे चीनही येऊन बसलेला आहे. म्हणजे बरं चीनची म्हणजे याला मला असं वाटतं अशीच या सगळ्या पार्श्वभूमीला एक जी आर्थिक परिस्थितीची किनार आहे विशेषतः चीनच्या बाबतीमध्ये तिचा या ठिकाणी आपल्याला संदर्भ लक्षात घ्यावा लागेल की चीन हा सध्या अत्यंत मोठ्या आर्थिक अरिष्टाच्या संक्रमणामधनं प्रवास करतोय. सतत 30 वर्ष अत्यंत दमदार अशी आर्थिक विकासाचा अनुभव घेतल्यानंतर आता त्या विकासाला उतरती कळा लागलेली आहे चीनमध्ये. त्यामुळे प्रामुख्याने इतके वर्षानुवर्ष जे सामाजिक आणि आर्थिक जी प्रचंड विषमता परिपुष्ट झालेली आहे त्या विषमतेमधनं निर्माण झालेले प्रश्न आता चीनला भेडसावत आहेत. त्यामुळे देशांतर्गत अशांतता आहे जे कुठल्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आजवर वारंवार घडत आलेलं आहे की देशांतर्गत ज्यावेळी अस्वस्थता आणि अशांतता वाढायला लागते तेव्हा लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी बाहेरच्या आघाडीवरती अनेक देशांमधले राज्यकर्ते हे वेळोवेळी काही ना काहीतरी कुरापती करतात. हा सगळ्या इतिहास जगात अनेक ठिकाणी आपण आजवर अनुभवलेला आहे. जवळपास त्याच परिस्थितीमध्ये आज चीन आहे आणि त्यामुळे चीन दक्षिण आशियामध्ये एक अत्यंत प्रबळ आणि एकमात्र सर्वोच्च लष्करी आणि आर्थिक सत्ता म्हणून उदयाला येण्याचे चीनचे जे मनसुबे गेले 30 वर्ष चीन बघत होता त्याला आता कुठेतरी प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. दुसरीकडे सशक्त लोकशाही असणारा भारत चीनपेक्षा कमी वेगाने का होईना पण सातत्याने एका विशिष्ट दिशेने प्रगती करतोय. त्यावेळी दक्षिण आशियाचं एकमुखी नेतृत्व करण्यामध्ये भारताचा अडथळा आहे. ही चीनची जी पोटदुखी आहे त्या पोटदुखीपायी पाकिस्तानच्या माध्यमातून भारताला सुद्धा सतत अशांत ठेवत, अस्थिर ठेवत आपली एक जागतिक महासत्ता बनण्याची जी प्रबळ इच्छा आहे तिचा मार्ग निर्वेध करण्यासाठी चीनच्या ज्या कारवाया चालू आहेत म्हणजे सगळ्या सीमावर्ती भागामध्ये म्हणजे विशेषतः पाकिस्तान व्याप्त परिसरामध्ये मोठी गुंतवणूक करणं, पाकिस्तानला देता पायाभूत सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणं, आपण सिल्क रूटच्या माध्यमातून किंवा एकूण अरुणाचल सिक्कीमच्या परिसरामध्ये
देशामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या हत्तीमध्ये रस्ते आणि महामार्गासारख्या सुविधा निर्माण करणं, सतत अरुणाचलवरती चीनचा दावा हा प्रस्थापित करण्यासाठी वेळोवेळी तसे कागाळ्या करणं, ही सगळी चीनची गेल्या 10 वर्षामधली जी एक आपल्याला व्यूहात्मक रचना दिसते, त्याही पैलूचा आता या ठिकाणी आपल्याला विशेषत्वाने दखल घ्यावी लागणार आहे. कारण पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये आज फक्त भारत नाहीये, फक्त पाकिस्तान नाहीये, त्याच्याबरोबर चीन सुद्धा आहे. आणि म्हणून कोणत्याही प्रकारे म्हणजे पाकिस्तान असेल किंवा भारत असेल, या म्हणजे बालाकोटच्या प्रसंगानंतर जी एक ज्या पद्धतीने वातावरण तापतंय, वातावरण तापवण्यामध्ये दोन्ही देशांमधल्या राजकारण्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, तरी सुद्धा जर याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावरती हा संघर्ष छेडला गेला किंवा त्याचं पर्यवसान यापेक्षा व्यापक आणि अधिक सघन आणि तीव्र संघर्षामध्ये झालं तर त्याचे अनेक आज कल्पनेच्या कक्षेमध्ये न येणारी परिमाणं असतील आणि त्याचे मग आंतरराष्ट्रीय पातळीवरती अत्यंत मोठे पडसाद उमटतील. कारण याला आणखी एक पैलू आहे, तो मुद्दा म्हणून फक्त मी थांबतो की ज्या पद्धतीने चीन आणि अमेरिका यांच्यामधले आज व्यापारी संबंध बिरसलेले आहेत, त्यामुळे एकूण चीनच्या विरुद्ध सुद्धा एकूण पश्चिमी राष्ट्रांमध्ये एक आज प्रकारची जी एक थोडी अविश्वासाची भावना आहे. या सगळ्या कोंडीमध्ये सापडलेला चीन बालाकोटच्या निमित्ताने पाकिस्तानला पुढे घालून काय करू शकेल हे सांगणं आज फार अवघड आहे. आणि म्हणून आपण अशी प्रार्थना करूया की हे आता जे चाललेलं आहे हे ठीक आहे की तू फटका मारला म्हणून मी टप्पल मारली इथपर्यंत ह्या पातळीवरती जरी आज ते दिसत असलं तरी याच्यापेक्षा अत्यंत त्याला वेगळं विपरीत वळण लागू नये आणि कुठेतरी यातनं राजनैतिक पातळीवरती मुत्सद्दी आणि चर्चेच्या माध्यमातून पुन्हा एक ठराव ज्याला आपण कोऑर्डिनेटेड ऍक्शन प्रोग्राम या दहशतवादी संघटनांच्या विरुद्ध त्यांना पायबंद घालण्यासाठी उत्क्रांत व्हावा, एवढे प्रयत्न दोन्ही देशांमधल्या जबाबदार नेतृत्वाने आता करण्याची वेळ आहे. आणि त्या दृष्टीने जागतिक समुदायाने या दोन देशांमधल्या एकूण व्यवस्थेची मानसिकता तशी व्हावी म्हणून सक्रिय बनावं अशी आजची गरज आहे. खरं तर परिस्थिती अशी आहे ना की जमिनीवरती युद्ध खेळलं जातं ते सध्या हवेत खेळलं जात आहे आणि त्याचबरोबर टीव्ही मीडियातून खेळलं जात आहे. म्हणजे थोड्या वेळापूर्वी आपण जे म्हणालो होतो की पाकिस्तानने जो व्हिडिओ रिलीज केलेला आहे, आता बातमी अशी येते आहे की तो व्हिडिओ फेक आहे, ती फेक न्यूज आहे. पाकिस्तानकडचंच एक एअरक्राफ्ट जे क्रॅश झालं होतं तिथे भारताचा झेंडा एम्बॉस केलेला आहे आणि ते मुळात पाकिस्तानचंच विमान आहे, अशी ती फेक न्यूज आहे असा दावा इंडियन मीडिया करताय, म्हणजे भारतीय मीडिया करताय. आणि आता थोड्याच वेळापूर्वी पाकिस्तानचे जे मेजर जनरल आहेत आसिफ गफूर, जे प्रवक्ते आहेत पाक लष्कराचे, त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे, ती सुरू आहे सध्या. आणि त्यांनी असा दावा केलेला आहे की 2 विमानं ही भारतीय हवाई दलाची पाडण्यात आलेली आहे. एक पाकिस्तानच्या हद्दीत पडलेला आहे, दुसरं भारताच्याच हद्दीत पाडलं गेलेलं आहे. 2 वैमानिकांना, भारतीय वैमानिकांना आम्ही अटक सुद्धा केली आहे असा दावा केलेला आहे. परंतु हा जो दावा आहे तो सध्या तरी भारतीय हवाई दलाकडून नाकारण्यात येतोय. त्यामुळं युद्ध हे वेगवेगळ्या स्तरांवरती सुरू आहे आणि त्यामध्ये गोंधळात गोंधळ म्हणून मीडिया रिपोर्ट्सचा सुद्धा गोंधळ होतोय. रत्नाकर महाजन, मला तुम्हाला याच प्रश्नावर छेडायचं आहे की गोंधळ कसा वाढतो याचं उत्तम उदाहरण आता आपण बघितलंय. आपण जे फेक न्यूजचं सांगितलं ती खरं म्हणजे वस्तुस्थिती गेल्या अनेक वर्षापासून आहे, विशेषतः 2014 पासून या फेक न्यूज नावाच्या गोष्टीचं महत्त्व फार वाढलेलं आहे आणि प्रस्थ फार वाढलेलं आहे. विशेषतः टीव्ही मीडियममध्ये तर ते आहेच आहे, पण सोशल मीडियामध्ये ते अधिक पद्धतीनं वापरलं जातं आणि ते कोण वापरतं, काय वापरतं, त्यात काय अपेक्षा असते हे आता आपल्या सगळ्यांना माहित आहे. तो विषय आपण सोडून देऊ. पण आज या घडीला अगदी काल व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ सर्क्युलेट होत होता, तो त्या पुलवामाच्या ऍक्शनचा ऍक्च्युअल व्हिडिओ असं सांगितलं जात होतं, पण ती रेकॉर्ड केल्याची वेळ 17:15 अशी होती आणि ते झालं होतं पहाटे 3:30 वाजता आणि त्या व्हॉट्सअपवर वेळ होती 17:15, म्हणजे संध्याकाळी 5:15ची वेळ होती. त्यामुळे हे चालू आहे, हे खरं आहे. म्हणून तर लोकशाहीचा चौथा खांब आम्ही आहोत असा दावा करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांनी अशा वेळी अधिक जबाबदारीनं आणि अधिक पारदर्शकतेनं वागण्याची आवश्यकता आहे. आज आपण वर्तमानपत्राची हेडिंग जर बघितली तर काय दिसतं, अहो एका टीव्ही चॅनेलनी सरळ असं लिहिलंय
की पाकिस्तानची ठासली. आता ठासली या शब्दाचा अर्थ काय होतो हे आपल्या बोलचालीतल्या मराठीवरनं आपल्याला कळत नाही का हो? या शब्दाचा अर्थ काय होतो? ठासली, मारली असे शब्द तुम्ही वापरता. सरळ म्हणजे सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडून देशभक्तीचं उधाण आणण्याच्या या प्रयत्नामध्ये प्रसार माध्यमही जर सहभागी होत असतील तर प्रसार माध्यमांची नक्की भूमिका काय आणि आवश्यकता काय इथपासूनच चर्चा सुरू होते. आता जेवढी घटना घडली, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, जेवढी घटना घडली, जेवढी तीव्र घटना घडली तेवढ्या तीव्रतेनं प्रतिवाद करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. ते कुणी देण्याचं कारण नाही, ते आपल्याला आहेच आहे. मुद्दा आहे त्यापेक्षा जास्त मोठं करून सांगायचं आणि अगदी घसा खरडून काळजी करू नका मी आहे, अरे म्हणजे मी आहे म्हणजे कोण आहे, अशा पद्धतीनं देशभक्तीचा उन्माद आणता येत नसतो. याआधी जेव्हा लढाई झाली तेव्हा असं कोणी सांगितलं नाही. याआधी जी लढाई झाली ती राजकीय निर्णय घेतल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांच्या संमतीनं पुढचं जे काय व्हायचं ते झालं. निर्णय फक्त राजकीय होता, पण त्याचं श्रेय कुणी घेतलं नाही. आज ती स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेत माध्यम सुद्धा सहभागी आहेत आणि माध्यमांमध्ये आधीच स्पर्धा असते, पहिला मी, पहिला मी, पहिला मी. एक म्हण मला एका आपल्याच सहकार्याने ऐकवली. एखादी बातमी मिळाली आणि ती जर आपण प्रसिद्ध नाही केली तर ते खिशात विंचू ठेवण्याजोग आहे. आता ही जर न्यूजमनशिपची व्याख्या असेल तर जेवढं घडलं तेवढंच लोकांसमोर पोचवण्याचं आपलं कर्तव्य आपण किती पार पाडतो आणि लोकभावनेला वळण देण्याच्या ऐवजी ती अनिष्ट वळणावर कशी नेऊन ठेवतो याचाही विचार प्रसारमाध्यमांनी केला पाहिजे. अगदी बरोबर आहे. प्रसार माध्यमांनी आत्मपरीक्षण करण्याची खरंच गरज आहे, हे मी जबाबदार पत्रकार म्हणूनही सांगतो. आणि आपल्यासोबत माझे एकेकाळचे सर, माझे वरिष्ठ सहकारी ज्यांच्या हाताखाली मी बरंच शिकलोय, ते अभय टिळक सुद्धा ते मान्य करतील. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर राज्य विधिमंडळामध्ये आज राज्याचं बजेट मांडलं जात आहे. विधानसभेमध्ये राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याचं जे अंतरिम बजेट आहे ते इलेक्शन बजेट आहे का किंवा तत्सम काही बजेट ते मांडतील का याविषयीची उत्सुकता आहे. त्यामुळे आपण ब्रेक नंतर थेट विधानसभेत जाणार आहोत आणि त्यानंतर बजेटवरही चर्चा करणार आहोत आणि देशाच्या सीमेवर काय चाललंय याचेही अपडेट्स आपण घेणार आहोत. पण आधी ब्रेक.